एक लहान मुलगी दगडावर कान ठेवून त्याच्या हृदयाचे ठोके ऐकते. गुफेत कोरलेली चित्र, त्यांच्यासोबत पूर्वापार चालत आलेल्या कथा तोंडपाठ सांगते. जंगलातला सगळ्यात लाजाळू प्राणी तिच्या सानिध्यात मात्र मनमुराद वावरतो. ती तासन तास गवतावर पडून आकाश न्याहाळत असते. आपण असे शेवटचे कधी पहुडलो होतो हा प्रश्न आपल्यालाही पडतो. ही मुलगी म्हणजे नेहमा. लग्न मोडल्यानंतर ती आपल्या झारखंडच्या मूळ गावी परत येते. 2 मुलांच्या कस्टडीसाठी AI डेटा लेबररची नोकरी स्वीकारते. AI म्हणजे एखादं लहान मूल. झाड, प्राणी, पक्षी, रस्ते, माणूस या सगळ्यांचा डेटा लेबल करत हळूहळू त्याची तोंड ओळख करून देत त्याला चालायला, परिणामी धावायला शिकवत असते. पण वैयक्तिक आयुष्यात मात्र स्वतःच्या दोन्ही मुलांपासून दुरावली जाते. शहर आणि गाव, घर आणि नोकरी, स्वतःची आदिवासी ओळख या लूप्समध्ये अडकलेली नेहमा कसा मार्ग काढते याची ही गोष्ट आहे. खरं तर AIने सगळं टेकओव्हर केलं आहे अशी चर्चा असतानाच AI माणसाशिवाय शून्य आहे याची प्रचिती ही फिल्म पाहिल्यावर आपल्याला येते. प्रकृतीपेक्षा इंटेलिजंट असं काहीच नाही याची जाणीव होते. भारतभरात ठिकठिकाणी विकासाचे दुवे देत वृक्षतोड सुरू असताना तंत्रज्ञानाचा हात धरून आकाश ठेंगणं करण्याचं आपण स्वप्न पाहत आहोत. पण आपली मुळं मात्र निसर्गापाशीच रुजलेली आहेत याचे आत्मभान ही फिल्म पाहिल्यानंतर आपल्याला होतं. ही फिल्म आहे ह्युमन्स इन द लूप. लेखक दिग्दर्शक अरण्य सहायची ही डेब्यू फिल्म आहे आणि ही तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. त्यामुळे ही फिल्म जरूर पहा. 72 मिनिटांची ही फिल्म आहे, पण फिल्म पाहिल्यानंतर कायमस्वरूपी ती आपल्या लक्षात राहते. सिनेमाध्यमातल्या उत्तमोत्तम कलाकृतींना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निर्मिलेला चित्रसेतूचा हा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला तोही कळवा आणि डू वॉच. थँक्यू.